राजगुरुनगर बायपासवर कचऱ्याचं साम्राज्य. प्रशासन आणि नागरिक दोघेही जबाबदार. कचऱ्यात अन्न शोधणारा मनोरुग्ण. राजगुरुनगरची धक्कादायक वास्तवता. ग्रामपंचायती हतबल, नागरिक बेफिकीर. बायपासवर दुर्गंधीचा कहर. हे खाता का गाणीतलं गाण्याचे खायचं बंद झालं विषय झालाय. पुणे नाशिक महामार्गावरील खेड बायपास परिसरात अत्यंत धक्कादायक आणि मानवी संवेदनांना हादरवणारा प्रकार समोर आलाय. राजगुरुनगर शहरासह परिसरातील ग्रामपंचायतींकडून नियमित कचरा संकलन होत नसल्यानं नागरिक आणि दुकानदार थेट महामार्गालगतच कचरा टाकतायत. परिणामी हा संपूर्ण परिसर कचरा कुंडीमध्ये परिवर्तित झालाय. नाशवंत पदार्थांसह सर्व प्रकारचा कचरा नागरिकांकडून बायपासवर टाकला जात असल्यानं परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून एक मनोरुग्ण व्यक्ती अन्न शोधून खात असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय. ही परिस्थिती अत्यंत वेदनादायक आहे. चांडोली ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी हा कचरा उचलण्याचा प्रयत्न केला जात असला तरी रोज नव्याने कचरा टाकला जात असल्यानं ग्रामपंचायत हतबल झाली आहे. एकीकडे प्रशासनाची उदासीनता आणि दुसरीकडे नागरिकांची बेजबाबदार वृत्ती यामुळे ही समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे. मानवी संवेदनांना काळीमा फासणारा हा प्रकार पाहून याला जबाबदार कोण असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. जन्म तुझी झट बघ ना. का बरं असं? हो म्हणा, एक वर्ष तीच कमाल केली. हा अरे म्हणलं एकनाथ आलो तू भाकर खामाला नाहीस हम्म, तुला जायचंय. हम्म, मग एकनाथला तू हाणशील का एकनाथ तुला हाणीन. हम्म, पण ही वस्तू असलं एकनाथला माहिती नाही. पुन्हा तितक्यात हम्म. कव्हाच माहिती नाही. एकनाथ कोण? आपला बंदास मुकदम हा हा कधी माहिती नाही ही वस्तू. हम्म, इतक्या सकाळ सकाळ आणि संध्याकाळ हा कवाच नाही. आता होता पण गियाला बघा तितक्यात. एक फूट आहे आणि एक टांप आहे. हम्म. पण एकनाथ मुकदम पाहिलाय म्हणतो विक्रम. पुन्हा म्हणा पाहिजे का विक्रमने. हा हे खाता का गाणीतलं गाण्याचे खायचं बंद झालं विषय झालाय. एकनाथ मुकदम तू होशील का एकनाथ होईल. विक्रमच एकनाथ होईल ना. पण तो शब्द काय भारी बोलला. काय बोलला भारी बघा ना. एकनाथ हे गाण काय विक्रम खातो.